वेलकम बॅक टू दी ब्लॉग. सो मी नेहाने आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर काय आहे ना, ॲक्च्युली ब्लॉग मी डायरेक्ट इव्हिनिंगला स्टार्ट करते, कारण काल रात्रीपासून थोडी तब्येत वगैरेही ठीक नाही आहे. सो दिवसभर काही शूट करण्याची इच्छा नाही झाली माझी. पण मग आता विचार केला की जरा असं स्वतःचं आवरून किंवा थोडंफार तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करून थोडं एक बरं वाटेल म्हणून ब्लॉग स्टार्ट केला आहे मी. आणि झालं काय ना की एखादी जर गोष्ट मागे पडली ना तर ती मागेच पडते आणि मग त्या गोष्टीसाठी आपण एखादा अल्टरनेटिव्ह शोधतो. तर ॲक्च्युली माझं झालं असं की मागच्या 2 दिवसामध्ये उपवास वगैरे असल्यामुळे भाजीपाला अजिबात निवडला नाही गेला. जसं की आपली मेथीची भाजी वगैरे होती ती निवडायची होती. त्यानंतर लसूण वगैरे निवडून ठेवायचा असतो, जो मी एकाच वेळी करून ठेवते. पण हे मला बिलकुल पॉसिबल झालं नाही आणि आता त्या गोष्टीसाठी मग मी कुठेतरी अल्टरनेटिव्ह शोधत होती की ठीक आहे, भाजी निवडलेली नाही आहे, मग दुसरं काय करू, किंवा हे रेडी नाही तर याला अल्टरनेटिव्ह दुसरं काही शोधू. पण मग विचार केला की ठीक आहे, असे दिवसभरात मी काही काम केलं नाही, थोडा आराम वगैरे केला आणि आता होता वेळ म्हटलं तर जे काही आपला भाजीपाला वगैरे आहे तोही निवडून घेऊ आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्याने मलाही थोडं बरं वाटेल आणि स्वतः थोडं असं रेडी वगैरे झालं ना की थोडं फ्रेश वाटतं आणि त्याने थोडं अजून बरं वाटतं. मोस्टली आजारपणात तरी तसं असतं की थोडं फ्रेश वगैरे झालं, थोडं स्वतःचं आवरून वगैरे घेतलं, छान असं तयारी वगैरे करून, तर थोडं फ्रेश वगैरे वाटतं. म्हणून मग म्हटलं आवरून वगैरे थोडं इव्हिनिंगला ब्लॉग स्टार्ट करू आणि तुमच्यासोबत ज्या काही माझ्या गोष्टी आहेत त्या शेअर करू. तर ठीक आहे, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की. आणि हो, अजून एक गोष्ट जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, अजून मी डिसाईड तर नाही केलं आहे, बट माझा विचार चालू आहे की कुठेतरी थोडंफार वेट गेन झालं आहे आणि आता जे काही आहे ते तर मला वेट लॉस करण्याचं माझा प्लॅन सुरू आहे. तर ठीक आहे, अजून माझं हे फायनल नाही आहे, बट ज्या काही गोष्टी मी वेट लॉससाठी करणार आहे किंवा एक्सरसाइज घ्या किंवा जेवणामध्ये काहीतरी चेंजेस वगैरे किंवा बाहेरचं बऱ्यापैकी खाणं होतं, सो ते पूर्णपणे बंद करायचा विचार चालू आहे. ॲक्च्युली मला शुगर इनटेकसुद्धा बिलकुल 0 करायचं आहे. तर असल्या काही गोष्टी आहेत 2-3 दिवसापासून डोक्यात, सो अजून त्या फायनलाइज नाही झाल्या आहेत. बट विचार चालू आहे की जरी ह्या गोष्टी मी पुढे करेल, म्हणजे पुढे करायचं डिसाईड केलं तरी ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आपल्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. आणि जर तुमच्याकडे जर काही सजेशन्स असतील वेट लॉससाठी किंवा काही टिप्स असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये त्या टिप्स नक्की शेअर करा. आणि जेव्हा कधी माझ्या या सगळ्या गोष्टी फायनल होतील तर त्यावेळी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. एक 15 दिवसाचं किंवा महिनाभराचं चॅलेंज मी स्वतःसाठी देईल आणि त्या सगळ्या गोष्टी मी आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. तर ठीक आहे, असा काही विचार तर केला आहे मी, म्हणजे मागच्या 1-2-3 दिवसापासून मी विचार तर करते आहे, बट माहिती नाही आता त्या गोष्टी कधी सुरू करेल किंवा त्या कितपत पूर्ण होणार आहे हे पण नाही माहिती मला. पण एक विचार होता जो तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला. आणि असं वेट गेन खूप काही झालेलं नाही आहे, बट एक असतं ना की स्वतःला थोडं एक लिमिट क्रॉस केलं आहे. सो वाटलं मला की आता थोडंफार स्वतःच्या हेल्थकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि अजून ओव्हरवेट होण्यापेक्षा ज्या काही हातातल्या गोष्टी आहेत त्या वेळेतच सुरू केल्या पाहिजे. सो 2-3 दिवसापासून या सगळ्या गोष्टी आहेत मनात. तो ठीक आहे, बघू कधी स्टार्ट होत आहे या सगळ्या गोष्टी आणि कशा होत आहे पुढे. त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही टिप्स असतील किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही स्वतः फॉलो करत असणार आणि त्या नक्कीच खरं हेल्पफुल असतील किंवा इफेक्टिव्ह असतील तर त्या देखील मला सांगा. मग मी त्या पद्धतीने प्रयत्न करेल गोष्टी करण्याचा आणि बघू अजून पुढे काय होतं आहे ते. आणि ठीक आहे, जे काही काम आपलं 2-3 दिवसापासून पेंडिंग होतं, जसं की लसूण निवडायचा होता किंवा मेथीची भाजी निवडून ठेवायची होती, तीसुद्धा माझी इथे निवडून झाली आहे आता. आणि जो काही लसूण आहे हा ठीक आहे, म्हणजे जेवढा निवडला आहे तेवढा मला एक 8-1 दिवसासाठी पुरणार आहे तो. सो अशा काही या दोघं गोष्टी होत्या ज्या मला आज करणं खूप गरजेचं होतं आणि त्या करून झाल्या आहेत आणि त्या मी तुमच्यासोबत शेअर देखील केल्या आहेत. सो ठीक आहे, आता जो काही हा पसारा झाला आहे किंवा भाजी निवडल्याचा किंवा लसणाचा जो काही कचरा आहे तो एका बॅगमध्ये भरून वगैरे थोडा आवरसावर करून जे काही आपलं आहे, आता सायंकाळची दिवा लावण्याची वेळ झाली आहे तर दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि अजून पुढे काय होतं किंवा आज जेवणात काय बनतं आहे त्या गोष्टी मी पुढे तुमच्यासोबत शेअर करतेस. तर काय ना, आता माझा दिवा वगैरे लावून झाला होता संध्याकाळसाठी आणि मग मी पटकन स्वयंपाक करायला घेतला.
सो इथे आज मेथीची भाजी आणि भाकरीच बनवणार आहे मी. सो मेथीची भाजी करायला घेतली आणि ठीक आहे, त्यानंतर अजून पुढे काय काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करतात. ॲक्च्युली ना सर्दीमुळे घसा वगैरे पण थोडा जाम होतो आहे. सो मला नाही वाटत की मी पुढे खूप काही जास्त शूट करेल, बट ठीक आहे, जेवढं काही शूट करेल तेवढ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि सुरुवातीला काय व्हायचं ना की ज्यावेळी मेथी मी करायला घ्यायची त्यावेळी ती दिसताना खूप दिसतं ॲक्च्युली आधी. तर मग मला असं वाटायचं की अरे भाजी एवढी, तर मग मी त्या पद्धतीने त्यात मीठ टाकून द्यायची. पण ती शिजल्यानंतर बऱ्यापैकी कमी होऊन जाते हे मला आता कळायला लागलं आहे. सो मी म्हणजे मीठ घालताना जोपर्यंत भाजी होत नाही ना तोपर्यंत, म्हणजे भाजी होण्याच्या 1-2 मिनटं आधीच मी त्याच्यात मीठ वगैरे घालते, म्हणजे ती व्यवस्थित होते. सो अशा पद्धतीने माझा मेथीची भाजी आणि भाकरीचा स्वयंपाक झाला आहे. तर ठीक आहे फ्रेंड्स, जे काही रात्रीचं जेवण वगैरे होतं ते माझं झालं आहे, आवरून वगैरेही झालं आहे. त्यानंतर जे काही मला बरं नाही आहे त्यासाठी थोडंफार मेडिसिन वगैरे घेतलं मी, आणि हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. जर व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन एनर्जीसोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.